नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। म्हसावद हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 56,44,000चा अवैध दारू साठा जप्त। नमस्कार प्रेक्षक हो, म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री धाडसी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 56,44,480 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन जप्त केले आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मे 21 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की म्हसावद हद्दीतून तोरणमाळकडे एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे। या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने म्हसावद तोरणमाळ रस्त्यावरील राणीपूर दशामाता मंदिराजवळ सापळा रचला। रात्री 8:20 सुमारास संशयित पिकअप वाहन क्रमांक MH15HH8276 हे येताना दिसले। मात्र समोर पोलीस पथक उभे असल्याचे पाहताच चालकाने व क्लीनरने वाहन रस्त्यातच सोडून अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात 26,80,000 रुपये किमतीची अवैध दारू मिळून आली। पोलिसांनी दारूसह वाहन जप्त केले। पोलिसांनी तात्काळ पुढील तपास केला असता सदर दारूसाठा म्हसावद येथील सत्तार ठाकरे याचा असल्याची माहिती मिळाली। जप्त केलेल्या वाहनातील माल सत्तार याने आपल्या घराजवळील खोलीत भरला असून तिथे आणखी मोठा साठा लपवून ठेवल्याचे समोर आले। पोलीस पथक आणि पंचांनी तात्काळ सत्तार ठाकरे याच्या म्हसावद अनकवाडे तालुका शहादा येथील घरावर छापा टाकला। त्यावेळी त्याचे घर बंद होते। पोलिसांनी घराची कसून तपासणी केली असता तिथे आणखी 29,64,480 रुपये किमतीची अवैध दारू सापडली। तसेच घटनास्थळावरून एका व्यक्तीचे आधार कार्डही हस्तगत करण्यात आले आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 56,44,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून म्हसावद पोलीस ठाण्यात मुख्य संशयित सत्तार ठाकरे याच्यासह एकूण 4 जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 108 81 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत। सदर धडक कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनील येलवे, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई यशोदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।